तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. शंभूराजे, तुम्ही मोठेच आहात. सगळ्या जगातील पुण्याई तुमच्या पाठीशी एकवटली असेल म्हणूनच हे भाग्य तुम्हाला लाभले. उगाच नाही कोणीही शिवाजीराजेंच्या पोटी संभाजीराजे म्हणून जन्माला आहेत. आज भाग्याने मोठे आहात, उद्या कर्तृत्वाने मोठे व्हाल. शंभूबाळ, बहिर्जी काका आम्हाला बोलण्यात हरवतात. तुम्ही तर अजून लहान आहात. शिवाजीराजे मिश्किलपणे बोलले. मी शंभूबाळाकडे बघत बोललो. बाळराजे, आमच्या राजांना ह्या जगात कोणीच हरवू शकत नाही. हो, ते आम्हाला माहीत आहे. माझ्या वाक्याला छोट्या शंभूराजांनी दुजोरा दिला. बहिर्जी काका, आम्हाला तुमच्यासोबत शिकारीला यायचे आहे, कारण आबासाहेबांनी आम्हाला तुमच्या शिकारीची कथा सांगितली आहे. तुम्ही म्हणे एकाच वेळी 6 लांडगे मारले होते, हो का? मी लाजून मान खाली घातली. इतकंच नाही बाळराजे, बहिर्जी अत्यंत चपळ आहेत. ते माकडापेक्षा अधिक गतीने झाडावर चढू शकतात. घोड्याहून तेज धावू शकतात. राजे माझे कौतुक शंभूराजांना सांगत होते. छोट्या शंभूराजांना त्याचे फार कौतुक वाटत होते. हो, आम्हाला कधी शिकवणार तुम्ही हे सर्व? आणि तुमच्या सारखी शिकार खेळायला सुद्धा शिकवा. काका, तुम्ही वाघाची शिकार करू शकता. मला शंभूराजांना न संपणाऱ्या प्रश्नाचे कौतुक वाटत होते. आऊसाहेब आणि राजे त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. हो, राजे म्हणतील तर बहिर्जी काका कोणतीही शिकार करतील, औरंगजेबाची सुद्धा. तुम्हाला मात्र आम्ही काही शिकवण्याची गरज पडणार नाही. शिकार करण्याची तर नाहीच, कारण वाघाच्या छावेला शिकार कशी करायची हे शिकवण्याची गरज नसते. तुम्ही मोठे झाल्यावर गनिमीरूपी लांडग्यांची इतकी शिकार कराल जेवढी कोणीच केली नसेल. त्या रूपाकडे पाहून जे जे वाटत होते ते माझ्या तोंडून बाहेर पडत होते. तुझ्या तोंडात साखर पडो पोरा, आऊसाहेब बोलल्या. त्यासाठी आग्र्याची वारी तेवढी सुखरूप व्हावी. आऊसाहेबांनी हे वाक्य राजांना उद्देशून बोलले. आऊसाहेब, तुमचा आदेश अंतिम. तुम्ही सांगत असाल तर आम्ही हा तह मोडतो. आग्र्यासही जात नाही. नाही राजे, आम्ही राजकारण तुमच्या आधीपासून जाणतो. चिंता वाटते ती तुमची आणि शंभूबाळाची. असो, त्यासाठी सुद्धा आम्ही मनाची तयारी केली आहे. बहिर्जी तुमच्या आधी आग्र्याला जाईल. आम्हाला त्यांच्यावर मिर्झा राजेच्या शब्दापेक्षा अधिक भरोसा आहे. आऊसाहेब बोलल्या. आपल्यापैकी साक्षात जगदंबेच्या तोंडून अशी स्तुती बाहेर पडावी याहून मोठी धन्यता दुसरी कोणती आहे? राजे हसले. म्हणजे आम्ही बहिर्जीला जी मोहीम देणार होतो तीच मोहीम आमच्या आधी तुम्ही दिलीत. याहून अधिक सुकर काय असू शकते? राजे मुक्त बोलले. म्हणजे काका, तुम्ही पण आमच्यासोबत आग्र्याला? शंभूबाळाने निरागस प्रश्न विचारला. हो शंभूबाळ, नाईक काकासुद्धा आपल्यासोबत असणार आग्र्यामध्ये, पण ते कुठल्या वेशात कुठल्या भूमिकेत येतील हे आम्हाला सुद्धा माहीत नाही. ते तिथे भेटले तर ओळखांना तुमच्या बहिर्जी काकांना? राजाने शंभूबाळांना प्रश्न विचारला. त्यात काय, बहिर्जी काका कुठल्याही वेशात आले तरी डोळे मात्र तेच राहणार आहेत. आबासाहेब, तुम्हीच तर शिकवले आहे, माणूस न्याळत बसायचा नाही तर त्याचे डोळे वाचायचे, मग सगळे करते. आम्ही तेच करतो. आम्ही सर्वांच्या डोळ्यात डोळे घालून बघतो, मग आम्हाला सगळं समजतं. मिर्झा दादाजीला सुद्धा आम्ही डोळ्यात डोळे घालून बोलत होतो. कधी कधी तर ते आम्हाला घाबरून इकडे तिकडे बघायचे. असे म्हणून शंभूराजे स्वतः हसायला लागले. राजे, आऊसाहेब, आम्हा सर्वांना मात्र त्या 9 वर्षाच्या शंभूराजांचे खूप कौतुक वाटले. जे कौतुक वाटले त्याचे वर्णन कसे करायचे? अगदी बरोबर. या इकडे. शंभूबाळ माझ्या जवळूनच राजांकडे गेले. नाईक,
आऊसाहेबांच्या आदेशाचे पालन करा. आग्रा औरंगजेबाची राजधानी असली तरी त्या राजधानीत मराठ्यांचा राजा आपल्या राजपुत्राला सोबत घेऊन येतोय ही बातमी प्रत्येकाच्या तोंडावर असली पाहिजे. शिवाजी राजा कोण आहे हे प्रत्येकाला तिथे समजायला हवे. शिवाजी राजा या नावाची तिथे इतकी प्रसिद्धी करा की औरंगजेबसुद्धा आमच्या प्रसिद्धीला घाबरला पाहिजे. दुसरे बाप, औरंगजेबाच्या फौजेतील असा एकही विभाग सोडू नका. प्रत्येक ठिकाणी आपले हेर तैनात करा. खुद्द औरंगजेबाच्या महालात आणि दरबारात आपले हेर असावेत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक हालचालीची खबर मिळेल. आग्र्यामध्ये 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार, त्याशिवाय प्रत्येक व्यवसाय प्रत्येक ठिकाणी आपला एक तरी हेर असावा आणि त्याचे इतरांशी चांगले संबंध असावेत. कोण कुठे कामी येईल सांगता येत नाही. आम्ही औरंगजेबाच्या राजधानीत पोचायला अजून 2 महिन्याचा अवधी आहे. तुमच्याकडेही तेवढाच अवधी आहे असे समजा. जी राजे, तुम्ही निश्चित असा. तुम्हाला प्रत्येक हालचालीची खबर मिळत राहील. आज्ञा होईल तर निघेल म्हणतो. मी राजांची परवानगी घेतली. जरूर. मी कमरेत वाकलो. 3 वेळा मुजरे झडले. प्रत्येक मुजरेच्या वेळी एक वेगळी नजर माझ्यावर पडत होती. एक नजर होती माझ्याकडे भाबडेपणाने बघणारी. आपल्या आऊसाहेबांकडून ज्याचे इतके कौतुक ऐकतो तो माणूस आपल्याला असा मुजरा का करतोय असे प्रश्न मनात घोळवत माझ्यावर रोखलेली. दुसरी नजर होती आऊसाहेबांची. राजमाता असताना माझ्यासारख्या खंडूला नाईक पदावर बसवणारी आणि स्वतःच्या लेकरासारखी जपणारी विश्वासू आणि आशाभरी नजर. आणि तिसरी नजर होती माझ्यावर असणाऱ्या बुलंद विश्वासाची. ती नजर होती माझ्या राजांची, शिवरायांची. आदिलशाही, कुतुबशाही आणि मिर्झा राजांवर लक्ष ठेवण्यासाठी जिम्मेदारी, विश्वास जिवाजी, सावित्री आणि विठोजीवर सोपवून कामाची विभागणी करून मी आग्र्याकडे रवाना झालो. सोबत काही निवडक हेर होते. आग्र्यात शिरताच प्रत्येकजण एक नवीन रूप, व्यवसाय आणि वेगळे कारण घेऊन शहरात वेगवेगळ्या वेळेत दाखल होणार होते. प्रत्येकजण आपले वेगळे शहर, वेगळी भाषा निवडणार होते. मी दक्षिणेतून फिरस्ती वैदू म्हणून माझ्या सर्व जडीबुटीसोबत दाखल झालो होतो. यावेळी माझ्यासोबत माझा बालपणीचा मित्र, आयुर्वेदाचा आणि हिंदुस्थानी भाषेचा जाणकार सलीम होता. 4 महिन्यापूर्वी माझे गुरु काजीबुवांचे निर्वाण झाले. मनावर आघात करणारी घटना घडली. स्वतःच्या मुलासारखी त्यांनी मला सांभाळले होते. परंतु मिर्झा राजाने आवळलेल्या फासात स्वराज्य गुदमरत असताना मी शारदा आणि आईसोबत जरी असे झाले असते तरी त्यांच्या अंतिम समय त्यांच्याकडे जाऊ शकलो नसतो. काजीबुवांची अंतिम इच्छा होती सलीमने शिवाजी राजांसाठी माझ्यासोबत राहून काम करावे. सलीमसारखे आज्ञाधारक मुलगा त्याची अंतिम इच्छा कधीच अपूर्ण ठेवणार नव्हता. काजीबुवांच्या अंत्यविधीचे सर्व कार्य पार पाडून सलीम सरळ जिवाजीमार्फत मला भेटायला आला होता. सलीम एकमेव असा हेर होता ज्याला मी हेरगिरीचे कसलेही प्रशिक्षण न देता सामावून घेतले होते. आग्र्याच्या वाट्यावर चालत असताना त्यांना प्रशिक्षण मिळणार होते. या मोहिमेत माझ्या मदतनीस म्हणून मला त्याची खूप मदत होणार होती. कारण काजीबुवांकडून आयुर्वेद शिकून तो त्या अगदी पारंगत झाला होता. चालता बोलता मी त्याला हेरगिरीचे प्रशिक्षण देत होतो आणि तो मला त्याचे मला माहीत नसलेले नुखे सांगत होता. मला मुसलमानी भाषा शिकवत होता. आग्रा शहरात आणि आजूबाजूच्या भागात सावजीच्या मदतीने माझे जुने हेर तिथे स्थानिक झाले होते. कोणी 5, कोणी 7 आणि सावजीसारखे हेर तर मागच्या 10 वर्षापासून तिथे आपला जम आणि व्यवसाय बसवून स्थिरस्थावर झाले होते. सावजीची शाई, मडके, पेले आणि झाऱ्या बनवण्याचा व्यवसाय तिथे इतका प्रसिद्ध होता की आग्रा आणि आजूबाजूच्या शहरातील सर्व आसामींच्या घरी त्यांच्या हातून बनवलेले मडके जात होते. त्याला आग्रा शहरात ओळख नाही असा कोणीही नव्हता. बाकीचे सर्व हेर त्याच्या आदेशानुसार तेथे काम करीत होते. सावजीच्या घरासमोर उभा राहून मी आणि सलीम त्याचे घर न्याळीत होतो. सावजीने चांगला जम बसवला आहे हे मी ऐकून होतो. परंतु त्यावेळी तिथे मी पाहत होतो ते माझे ऐकीव माहितीपेक्षा सुकवणारे होते. नाईक हा सावजी तर मोठा व्यापारी निघाला. सलीम मला नेहमीप्रमाणे बोलू लागला. बेटा,
तुला किती वेळा सांगितलं की माझे नाव हरदास वैद्य आहे आणि तू माझा मदतनीस सलीम आहे. आता हे वापस जाईपर्यंत विसरायचे नाही. माफ करा बाबा, मी विसरलो. सलीमला त्याची चूक लक्षात आली. बाबा, पण हा आपल्याला ओळखणार कसा? कारण कित्येक वर्षे याने तुम्हाला पाहिले नाही, तुम्ही याला पाहिले नाही. आपल्या खात्यात ओळख चेहऱ्याने नाही तर कामाने आणि एका विशिष्ट शब्दाने होते. कारण आपल्या खात्याला चेहरा नसतो, तू बघशील. सलीमला काहीच समजले नव्हते. कसं काय? नव्याने माझ्यासोबत जोडलेल्या गेलेल्या सलीमला मला सर्व काही समजावून सांगावे लागत होते. सांगतो. कोई है? मी आवाज दिला. तसा आतून एक देशी कपडे घातलेला मध्यम वयाचा व्यक्ती बाहेर आला. दिल्लीच्या हवामानाने गोरा पडलेला, मध्यम बांधा आणि मध्यम उंची असलेला सावजी. बोलिए जनाब, क्या लेंगे? जनाब, मटके तो आपने बहुत बढ़िया बनाया है. जादू है आपके हाथों में. जी ऊपर वाले की शुक्र है. वैसे आपने ये कला सीखी कहाँ से? सलीम सुद्धा सावजीची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने बोलला. जनाब, ये खास कला दक्खन की है, पर इसे हमने आगरा में आकर तराशा है. आप बताइए आपको क्या चाहिए? आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करत मी बोललो. हो, खरंच आहे. विश्वरूपी मटके जगदीश्वर घडवतो. मध्येच मराठी बोलल्यामुळे तो चपापला, परंतु वाक्याचा शेवट ऐकून त्याने माझ्याकडे चमकून बघितले. काय बोललात तुम्ही? आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.